12 दिवस फरशीवर झोपले. नारळाचं पाणी फक्त प्यायले. कठोर असं व्रत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. राम लल्लाची प्रतिष्ठापना केली अगदी मुहूर्त साधून. त्या अयोध्येच्या श्रीराम मंदिर ट्रस्टने जो काही विश्वासघात केलेला आहे, कोट्यावधी हिंदूंच्या भावनांचा, श्रद्धेचा, त्याबद्दल काय करावं असा प्रश्न दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी यांना पडलेला आहे. या ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना ज्या वेळेला विचारण्यात आलं की नेमकं चाललेलं काय, जरा पंतप्रधान कार्यालयाला माहिती पाठवा, त्यावेळेला या चंपत रायने काय केलं की सध्या एसआयटीची चौकशी चालू आहे, त्यामुळं तुम्हाला माहिती पाठवता येणार नाही असं कळवलं. आणि 24 तासात मग चंपत रायची हकालपट्टी झाली, राजीनामा द्यावा लागला. ज्या चंपत रायवर अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे 2020-21 मध्ये त्याने कशा प्रकारे आजूबाजूच्या जमिनी बळकावल्या आणि 2 कोटी रुपयांची जमीन चक्क 18-19 कोटीला ट्रस्टच्या वतीने कशी खरेदी केली आणि काय केलं, असे अनेक आरोप झालेले आहेत. पण पठ्ठ्या राजीनामा द्यायला तयार नव्हता. मग ज्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी यामधले सगळे जे धुरंधर आहेत, परस्परांवर आरोप करायला लागले. आणि मग या मुळात ज्या वेळेला संसदेमध्ये मोदी यांनी या ट्रस्टींची घोषणा केली होती, त्या घोषणेनंतरच लगेचच 2 गट पडले. आणि मग जे फक्त भारताला नाही, पूर्ण जगाला जे काही बघायला मिळालं ते अतिशय किळसवारं, गलिच्छ, अक्षम्य असं बघायला मिळालेलं आहे. या ट्रस्टींच्या प्याद्यांनी ज्या प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे, अनेक किलो चांदी गायब केलेली आहे, रोकड किती गायब केली याचा हिशोबच नाहीये. आणि नेमकं हे प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून जे गाजत आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले गोविंदगिरी महाराज, जे श्रीरामपूर बेलापूरचे आहेत, ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसे संघर्षशील, संयमी, व्रतस्थ आहेत, जसे छत्रपती शिवाजी महाराज होते, त्या प्रकारचे त्या महाराजांमधले जे गुण होते, तेच गुण मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दिसत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आता त्यांनी ज्या वेळेला या ट्रस्टचे कोषाध्यक्ष म्हणून काम सुरू केलं आणि मग त्यांना जे आढळला की हे काय नेमकं चाललेलं आहे, कशा प्रकारे भ्रष्टाचार होतोय, मग त्यांनी चंपत राय यांना बोलून दाखवलं. परंतु त्या ट्रस्टींमध्येच काय झालं, ट्रस्टींमध्येच युद्ध सुरू झालं. ते नेमकं काय आहे, कसं झालेलं आहे, काय चाललेलं आहे त्या अयोध्येमध्ये, कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार कसा चाललेला आहे. आता राजकीय आरोप होत आहेत. समाजवादी पार्टी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, आम आदमी पार्टी असेल आणि अर्थातच काँग्रेस असेल, तुटून पडलेली आहे. याच्यातला राजकीय भाग आहे म्हणून कोणत्याही पद्धतीने आपली आता सुटका होणार नाही, याची जाणीव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जशी आहे, तशी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा, हे सगळं जे आहे ते आपल्यावर कसं उलटणार आहे याची जाणीव झालेली आहे. एकूणच तो विषय अतिशय थोडक्यामध्ये आपण मांडतोय, विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून. हे बघा,
आज आपण सकाळी ऐकलं की संजय राऊत जसं रोज 2022 पासून प्रसार माध्यमांना जसं निवेदन करतात त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे आणि आम्ही ज्या वेळेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं तिथं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला 1 कोटी रुपयांची देणगी दिली आणि 1 किलोपेक्षाही जास्त काय ती चांदीची वीट दिली. त्याची पावती आम्हाला काही अजून मिळालेली नाही. दुसरं त्यांनी असं वक्तव्य केलं की हा जो कोट्यावधींचा भ्रष्टाचार आहे त्याच्यातून तर काय ऑपरेशन टायगर अमुक धमुक ऑपरेशन लोटस होत नाही ना, असं देखील त्यांनी आरोप केला. हे राजकीय आरोप बाजूला ठेवा. दुसरं, अरविंद केजरीवाल आजच अयोध्येमध्ये गेले. त्या ते येण्यापूर्वी, त्यांच्या आगमनापूर्वी त्यांचे खासम खास संजय सिंह खासदार यांनी भले मोठे घोटाळे जमिनींचे कसे झालेले आहेत, या ट्रस्टींनी नेमकं काय केलेलं आहे, याची 11 उदाहरणं ही SIT समोर त्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी ती सुपूर्द केलेली आहे. अखिलेश यादव तर पहिल्यापासून तुटून पडलेले आहेतच, की कसं चाललेलं आहे काय चाललेलं आहे हे बोलत आहेतच. काँग्रेसचं तर विचारता येत नाही, भरपूर टीका चालू आहे. आता याच्यातून आपली सुटका कशी करून घ्यायची, ती करून घेता येणार नाही हे लक्षात आलेलं आहे. मग काय करावं लागलेलं आहे, मग जे छोटे छोटे जे प्यादे आहेत, जसं चंपत राय यांचा जो ड्रायव्हर आहे, ज्याच्या ताब्यामध्ये त्या अयोध्या मंदिरामधल्या दानपेटीची म्हणजे त्याच्या चाव्या या माणसाकडे. आता बघा, चंपत राय यांचं किती धाडस, की आपल्या माणसाकडं, आपल्या खास माणसाकडे चाव्या पाहिजे दानपेटीच्या, बाकीचं काही सांगायचं नाही. अशा पद्धतीने सगळा कारभार चाललेला. मग ज्या वेळेला योगी आदित्यनाथ यांनी SIT नियुक्त केली, त्या SITने अहवाल दिला आणि तो अहवाल दिल्यानंतर त्यांचे डोळे विस्फारले, की आता राजकीय आरोप म्हणून आपल्याला याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि आपण मुख्यमंत्री आहोत. आपल्या त्या मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनाच्या खालीच आग पेटलेली आहे आणि ती दुसरं तिसरं कुणी नाही. त्याच्यामध्ये RSS मधले काही लोक आहेत, काही विश्व हिंदू परिषदेमधले आहेत, काही भारतीय जनता पार्टी मधले सुद्धा जे आहेत ते आपले स्पर्धक आहेत. ते एक वेगळंच आहे. आणि भ्रष्टाचार तर झालेला आहे. आता करायचं काय, आता कर्तव्यदक्षपणे आपल्याला सांगावं लागणार आहे की मी संन्याशाची वस्त्र परिधान करून जे काही राज्याचा कारभार सांभाळत आहे त्याप्रमाणे मी आता निस्पृहपणे निष्कलंकपणे या या घोटाळ्याची चौकशी करणार आहे असं सांगावं लागणार. मला त्यांना आज ज्या वेळेला विचारण्यात आलं की SITचा पूर्ण अहवाल सांगा तुम्ही, ते म्हणले अजून 15 दिवस थांबा, तो सांगता येणार नाहीये. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की SIT कडे आम्ही सगळं ते दिलेलं आहे, त्याच्यामुळे पंतप्रधान कार्यालय असो नाही तर कुणी असो आम्ही काही देऊ शकत नाही असं चंपत राय यांनी म्हटलं होतं. त्याची शिक्षा त्यांना ते राजीनाम्यामुळे मिळालेली. ते अनिल मिश्रा अजून एक त्यांचा एक राजीनामा झालेला आहे. अजून बरेच जण आहेत. ते कोण कोण आहेत, कसं आहे, या ट्रस्टींमध्ये कसे वादविवाद आहेत आणि ते वादविवाद सगळे लक्षात घेता ज्या वेळेला असं लक्षात आलं की हे होतंय त्यावेळेला गोविंदगिरी महाराज जे कोषाध्यक्ष आहेत त्यांची एक समिती नेमण्यात आली होती अंतर्गत. आणि या समितीने काय म्हटलं होतं बघा, की प्रक्रियात्मक त्रुटी, प्रोसिजिअरल लॅप्सेस, दान मोजणी, रेकॉर्ड कीपिंग आणि SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे पालन झालेले नाही असं गोविंदगिरी महाराजांनी त्यावेळेस त्या समितीच्या अहवालामध्ये म्हटलं होतं. CCTV आणि सुरक्षा कमकुवत, CCTV फुटेज गायब किंवा कॅमेरे बंद दोषपूर्ण होते, सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या त्रुटी आहेत, कर्मचारी स्तरावरील अनियमितता, दानमोजणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, देखरेख आणि बँक ट्रान्सफर प्रक्रियेत गंभीर कमतरता, रेकॉर्ड व्यवस्थापन कमकुवत आहे, व्यवस्थापकीय कमकुवतपणा आहे, अशा त्या शिफारसी आहेत. आणि पूर्ण प्रशासकीय पुनर्रचना केली पाहिजे, एक स्वतंत्र व्यावसायिक मुख्य कार्यकारी अधिकारी नेमला पाहिजे अशी त्यांची शिफारस. आता याच्यामध्ये बघा त्यांनी जे म्हटलेलं आहे की कर्मचारी स्तरावर अनियमितता, दान मोजणी कर्मचारी,
आता त्या बिचाऱ्या 8 लोकांना पकडलेल्या आहेत. कोणाच्या घरी 12 लाख सापडले, कोणाच्या घरी 10 लाख सापडले. एकूण रक्कम किती सापडली असं उत्तर प्रदेश सरकारने काय घोषित केलं की 79 लाख रुपये असे सापडलेले आहेत. प्रत्यक्ष ते फार वेगळं आहे. म्हणजे हे जे दान मोजणी कर्मचारी आहेत, एक तर पोशाख घालून यायचे नाही, वाटेल ते करायचे. आणि मग ज्या वेळेला लक्षात आलं की होतंय आता पकडलंच पाहिजे, नाही तर आपली सगळी आहे नाही तेवढी जाणार आहे. आपल्याला आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या 7-8 महिन्यानंतर, मग आपण करायचं काय? 1989 काय त्याच्या आधी 80च्या दशकापासून आपण जय श्रीरामचे नारे देत काय केलेलं आहे? आपण सत्तेवर आलेलो आहे. प्रचंड मोठी सत्ता आपल्याला मिळालेली आहे. आता प्रभू रामचंद्र 14 दिवस वनवासात गेले, त्यांनी सत्तेचा ताबडतोब त्याग केला. दशरथाने सांगितलं की बाबा ही कैकेयीचं ऐक तू. त्यांनी तात्काळ हसत हसत ते त्याग केला. पण तो त्याग लक्षात न घेता त्याच्या नावावर आपल्याला सत्ता मिळवता येऊ शकते असं या शतकामध्ये यांनी सगळ्यांनी ठरवलं. सत्तेमध्ये आले आणि भोगत आहेत सत्ता. मग ती भोगत असताना आपण उपवास करतोय, आपण निष्कलंक कसं आहे, आपलं पावित्र्य कसं आहे, म्हणजे ते दाखवण्याच्या याच्यामध्ये जे काही अपराध, अक्षम्य अपराध झालेले त्याचं हे उदाहरण आहे. आता गोविंदगिरी महाराज यांनी ते सांगितलं. त्याच्यानंतर ह्या ट्रस्टचं ऑडिट करावं याच्या संबंधी अनेक गोष्टी झाल्या. एक कुणी पांडे म्हणून आहेत लेखानिरीक्षक, लेखानिरीक्षक, त्यांनी बिचाऱ्यांनी राजीनामा देऊन टाकला. हे काय आपलं ऐकत नाही. परंतु काय झालं होतं, कसं झालं होतं, त्याच्या काय साधारणतः तारखा आहेत हे ऐका. हे बघा, याच्यामध्ये कॅग ऑडिटची मागणी केली. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी झाल्या. 1 नोव्हेंबर 2020, नाही, 2 नोव्हेंबर 2020, प्रायव्हेट ऑडिट फर्म, कोणत्या फर्मनी केलं? अनामिक प्रायव्हेट ऑडिट फर्म, या ट्रस्टनीच नियुक्त केलं होतं. मुख्य शेरे या ऑडिटने काय सांगितलं, जसं इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यावेळेला छापून आलेलं आहे की मॅनेजमेंट हायली अनप्रोफेशनल, अत्यंत गैरव्यावसायिक आहे. एक पहिलं. दान चढाव्याचे कोणतेही सिस्टमॅटिक रेकॉर्ड नव्हते. हे लक्षात घ्या. हे कधी सांगितलेलं आहे? 2020 मध्ये सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कधी जागे झाले, कधी SIT नेमली? ही आत्ता नेमली, 15 दिवसांपूर्वी. म्हणजे तेव्हा काही लक्षात घेतलं नाही. त्याच्यानंतर SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, कोणत्याही स्तरावर नव्हती, जे गोविंदगिरींनी म्हटलं होतं ते. हे मॅनेजमेंट स्ट्रक्चर नाही वगैरे. त्याच्यानंतर सोनं, चांदी, दागदागिने, इन काइंड दानांचे स्टॉक रजिस्टर आणि रेकॉर्ड कमकुवत आहे, जाणीवपूर्वक ठेवलं नव्हतं. कोणी 200 सिंधी समाजाने, जसं ते अरविंद केजरीवाल म्हणाले की सिंधी समाजाने 200 किलो चांदी दिली, त्यांना साधी रिसिट देखील दिलेली. बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आंतरिक ऑडिट, इंटरनल ऑडिट, ट्रस्टने वेळोवेळी आंतरिक ऑडिट केल्याचे चंपतराय यांनी दिमाखात सांगितले होते की आम्ही ते केलेलं आहे. आता हे जे राजीनाम्याचं नाटक आहे ना, हे खरं तर लाथ मारून हाकलून दिलेलं आहे. पण सांगायचं नाही. बरं, चंपतरायला जर अटक केली, त्याला ह्या सगळ्या प्याद्यांबरोबर, त्यांचा तो आहे ना टिन्नू यादव कोण, त्याच्याबद्दल त्यांच्याबरोबर, तर ते कोणाची जाणार आहे आबरू? कोणाचं नाक कापलं जाणार आहे? संसदेमध्ये कुणी घोषणा केली? कोण जवळचे आहेत? ज्या वेळेला ते प्रतिष्ठापना, रामलल्ला कार्यक्रम वगैरे, तो सगळा सागर संगीत सगळं लाईव्ह कसा दाखवला गेला, ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यावेळेला बोलवण्यात आलं नव्हतं, हे ते सगळं कसं ते झालेलं आहे, हे शंपतराय. त्यांना जर काढलं, त्यांना जर अटक केली, तर कुणाची जाणार आहे? कुणाची आबरू जाणार आहे? लक्षात घ्या तुम्ही. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जे 2 गट आहेत मुख्य, त्याच्यामध्ये बघा, 5 फेब्रुवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये घोषणा केली या ट्रस्टींची. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला केंद्र सरकारच्या वतीने. आता याच्यामध्ये ट्रस्टी महंत नृत्य गोपाल दास, के परासरन, चंपतराय, अनिल मिश्रा, म्हणजे चंपतराय आणि अनिल मिश्रा यांनी आता राजीनामा द्यावा लागला. नंतर गोविंद गिरी महाराज, कमेश्वर चोपल,
हे आहे ट्रस्टी. आता बघा, या ट्रस्टींमध्ये दोन गट ते व्यवस्थित पडलेले आहेत. आणि ते दोन गट म्हणजे संत महंत गट एक आहे, नृत्य गोपालदास, गोविंद गिरी, वासुदेवानंद सरस्वती, विश्व प्रसन्न तीर्थ, परमानंद गिरी. आणि तिसरा जो गट आहे त्याच्यामध्ये के परासरन, नृपेंद्र मिश्रा, केंद्र व राज्य सरकारचे प्रतिनिधी. आणि ज्याच्यावर अधिक आहे ते जे विश्व हिंदू परिषद आणि RSS संबंधी जे लोक आहेत ते आहे चंपतराव राय, अनिल मिश्रा, हे दोन ज्यांनी आज राजीनामा दिलेला आहे. म्हणून हे नाक कापलं गेलेलं आहे. हे असं अंतर्गत याच्यामध्ये राजकारण आहे, एकमेकाची असूया आहे, सगळं काही आहे. किती झाकायचा प्रयत्न केला तरी आता जगाला कळालेलं आहे की राम नाम जपत सगळं काय म्हणजे काय म्हणतात ना ते, मुंह में राम बगल में छुरी, अशा पद्धतीने ते सगळं झालेलं आहे. हे उघडकीला आलेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की अंधभक्त असतील किंवा अजून कोणी समर्थक असतील काय असतील, त्यांनी आता खरं तर विचार करायला पाहिजे. आणि हे जे काही सगळं चाललेलं आहे ते मान्य करून मग राष्ट्रप्रथम, जय श्रीराम ते नारे दिले पाहिजे. त्या देण्याबद्दल वगैरे कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही, हे देखील लक्षात घ्या. परंतु आपण ज्या वेळेला हे सगळं ऐकतो पाहतो त्यावेळेला आमचं कसं चांगलं आहे आणि इतरांचं कसं वाईट आहे असं सतत सतत बोलून जी काही विष पेरणी चालू असते ती कुठेतरी थांबली पाहिजे, असं नाही का वाटत? तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.